की आता जवळपास 1 वर्ष झालं आपण एका विचित्र विषाणूबरोबर लढतो आहोत आणि याही गोष्टीची आठवण आपल्याला असेल की हेच ते दिवस होते मार्च महिन्यामध्ये पहिला प्रथम कोविडने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला आणि हा म्हणता एखाद्या मायावी राक्षसासारखा त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापून टाकला। मधल्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो होतो, नक्कीच झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये। पण हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती। साधारणतः कालच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता झालं, संपलं, ये कोरोना कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना, कोविड कोविड क्या है। विशेष म्हणजे गेल्याही वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी तोच काळ आला, मार्च। अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पडलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक परिस्थिती ही संपूर्ण जगाचीच दोलायमान झालेली आहे आणि त्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक अत्यंत चांगला अर्थसंकल्प आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी मांडला। आपल्या सरकारचा तो अर्थसंकल्प My Deputy Chief Minister Ajit Dada has a great economic plan for Maharashtra in place. थांबला नाही, थांबणार नाही हे करून दाखवणारा तो अर्थसंकल्प आपण मांडला। Maharashtra will keep moving forward. आणि त्याच्यानंतर जे जे काय झालं म्हणजे काल परवाकडे होळी धुलीवंदन सगळं पार पडलं, पण तिथपासूनच आपल्या राज्यात शिमग्याला सुरुवात झाली। असो, त्या शिमग्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्याला सुद्धा मी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा मी जरूर देईन। तो विषय आजचा नाहीये। आजचा विषय आहे तो कोरोनाची परिस्थिती ही नेमकी काय, आपण काय करणार What is the COVID situation? मध्ये मध्ये मी आपल्याला सातत्याने सांगत आलेलो आहे That is the most की जर important ही issue परिस्थिती today. अशीच राहिली तर आपल्याला परत एकदा लॉकडाऊन करावं लागेल की काय अशी If एक the situation शक्यता मी बोलून continues, दाखवतो। whether we need to impose another lockdown or not is ही something शक्यता that आजही we पूर्णपणे have to टळलेली consider. नाहीये। मला आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आवाहन करायचंय, विनंती करायची। I want to appeal to कारण गेल्या everyone once more वर्षभरामध्ये today. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी भगिनीने आणि माताने जे जे मी सांगत आलो ते अत्यंत In the last few months, आपुलकीने ऐकून all घेतलं आणि त्याच्याप्रमाणे brothers ते and वागले, sisters of तुम्ही सगळे Maharashtra वागलात। यात सर्व धार्मिक followed. नेते आले, सर्व धर्मीय आले, सर्व even राजकीय पक्ष religious आले, leaders त्यांचे have कार्यकर्ते आले। cooperated. आता काय झाले थोडंसं की मधला काळ जो आला त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो, But आपण in the शस्त्र last few टाकले की months, काय we've become a little अशी एक complacent. साधारणतः परिस्थिती निर्माण झाली। लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, राजकीय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, सगळं काही जणू काही कोरोना गेला Everything अशा has पद्धतीने started. आपण Weddings, सुरू केलं। agitation, आणि तेव्हाही मी सांगत as if होतो Corona had की completely थोडा gone. धीर धरा, पुन्हा एकदा I मार्च had asked एप्रिल people to be a little एंड पर्यंत patient. आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल। दुर्दैवाने We have to. जी भीती I had केवळ मीच I नव्हे had तर ह्या feel that विषयातले till जे the तज्ञ end of आहेत April we have to be careful. त्यांनी जी व्यक्त केली होती ती खरी ठरली। मार्चच्या आधीपासूनच आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल टिबल दुप्पट तिपटीने अकराळ विकराळ रूप धारण करून From आलेलं आहे। the middle त्याच्यामध्ये of March, cases started विषाणूचा नवा started अवतार doubling and हे tripling. पण नवल आहे। आतापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते ज्याचे आपण पूजन करतो। ज्या ज्या वेळेला संकट आली त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं। We've पण हा seen the विषाणू different जो आहे avatars of Lord तो Vishnu. वेगवेगळे अवतार Whenever there's धारण been trouble, करून he's come आपल्याला संकटात and saved us in टाकतोय some avatar. आणि आपली परीक्षा बघतोय। पुन्हा एकदा तीच गरज आहे, आपल्याला सर्वांना We face that situation धैर्याने again. सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे। लॉकडाऊन We all करणार need to का come together and fight this. हा प्रश्न अजूनही मी उत्तर देत नाही, पण Will there be a lockdown? I cannot answer साधारणतः that question yet. आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याची कल्पना आपल्याला देण्याची मला
पुन्हा एकदा गरज वाटते. But I need to जेव्हा give you an ही account of what परिस्थिती the situation निर्माण is झाली, right now. किंबहुना कोविडची साथ सुरू झाली, आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. When the एक pandemic मुंबईमध्ये started, there were कस्तुरबा only 2 आणि places where दुसरी we could पुण्याला test. NIV ची. आज त्या It was दोनाच्या only Kasturba जवळपास Hospital आपण in Mumbai 500 and पर्यंत in चाचण्या Pune, करणाऱ्या NIV. संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आपण दर दिवशी साधारणतः 50,000 चाचण्या आज करतो आहोत. We गेल्या are काही doing more दिवसात than 50,000 tests every day म्हणजे in मला जी Mumbai माहिती now. सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे. 1,82,000 75,000 ते 1,82,000 इथपर्यंत आज आपण रोजच्या चाचण्या करतो. येत्या काही दिवसात We ही have संख्या increased the test आपल्याला capacity of 2.5 लाख Maharashtra वर and 2.5 लाख चाचण्या दर and दिवशी we are महाराष्ट्रामध्ये now लवकरात लवकर aiming आपण for करणार. a target आणि of याही चाचण्या 2.5 lakh रॅपिड tests अँटीजेननी नाही, every day. तर त्याचं जे प्रमाण आहे, केंद्राची जी काय मार्गदर्शक तत्व आहे की साधारणतः And it's 70% not just चाचण्या rapid या antigen RT-PCR या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आता The माझ्यापेक्षा center says 70% सर्वांनाच of माहिती tests झालेलं should be नेमकं RT-PCR. RT-PCR म्हणजे काय, रॅट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय. RT-PCR मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते. म्हणून RT-PCR is the आपलाही better आणि test to do. केंद्राचाही आग्रह तोच आहे की जेवढ्या चाचण्या आपण करतो त्याच्यात किमान 70% चाचण्या ह्या RT-PCR असायलाच पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र जेव्हा 75,000च्या आसपास चाचण्या करत होता त्याही वेळा तेव्हा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता. आज जवळपास 1,82,000 करतोय, त्याच्यातही 70% And we have maintained this 2.5 लाख while we were झाल्यानंतर doing 3 लाख झाल्यानंतर 75,000 सुद्धा and when आपण we will या maintain this चाचण्या when we do 2.5 RT-PCR lakh अधिक tests. ठेवणार आहोत. म्हणजेच We काय will keep की the आपण majority of tests दर्जाची as RT-PCR tests. तडजोड करत नाही आहोत, अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही. एक तर पहिली गोष्ट अशी आहे We will की not hide काहीही anything. आपण लपवत नाही आणि लपवणार नाही. एक We सुद्धा will रुग्ण not hide आपण a लपवलेलं single नाही detail आणि and a लपवत single नाही. case. आणि म्हणून जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण सत्य काय आहे हे लोकांसमोर अगदी People might be shocked about the situation, but we काही are जण मला म्हणतात giving की इतर राज्यांमध्ये बघा, figures that are बिहारमध्ये absolutely निवडणुका true. झाल्या, बंगालमध्ये चालू आहेत, आणखीन इकडे झालं, आणखीन तिकडे झालं, मग तिकडे There has वाढ been an नाही, election in तुमच्याकडे Bihar. काय. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, अजिबात बोलायचं नाहीये. There's an मला election माझा happening in महाराष्ट्र Bengal. प्यारा आहे, How मला is it not माझी going up there? जनता I don't want to ही answer प्यारी this आहे. question. त्यांची जबाबदारी ही आज माझ्यावरती असल्यामुळे ती जबाबदारी मी I am आधीच बोललेलो responsible आहे for Maharashtra. की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडणारच, ते माझं कर्तव्य आहे. Even म्हणून if तुम्ही somebody paints घाबरून me as a जाण्यासारखं काही villain, नाही. I will have to take पण responsibility for जशी Maharashtra. ही टेस्टची संख्या मी तुम्हाला सांगितली त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित. कारण आधी आपण कधी कल्पनाच केली नव्हती की असं काहीतरी आकस्मिक संकट येईल आणि आपली त्रेधा तिरपीट उडेल. गेला मार्च महिन्यात तुम्हाला आठवतोय बेड्स मिळत नव्हते, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते. मग सगळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो व्हायला लागली होती, अँब्युलन्स मिळत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण बेड्सची संख्या वाढवायला लागलो. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या महाराष्ट्र धर्तीवरती. is the जसं only लष्कर काम state करतं that तसं set up, आपल्या महाराष्ट्राच्या यंत्रणेने काम field केलं, hospitals. आजही करते. जम्बो And कोविड they're केअर still working सेंटर्स today. उभारली आणि काही हजारात म्हणजे These 8-10 हजार therapy ज्या jumbo काही COVID रुग्णशय्या centers होत्या are still त्याची working. संख्या आपण जवळपास 4.5 लाखापर्यंत नेली, सगळ्या काही मिळून. म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोविड शिवाय असलेले बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स, विलगीकरणाचे बेड्स, डायलिसिसचे बेड्स असे मिळून साधारणतः 4.5 लाखापर्यंत ही सुविधा आपण वाढवली. ही मोठी आपली Now we have एक almost अचिव्हमेंट 4 lakh beds. आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला आपल्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. मग आता Lockdown एवढी was to break the chain and रुग्णशय्या increase medical वाढवल्यानंतरही facilities. मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय ह्याचं कारण आजचं चित्र मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट अशी की साधारणतः रुग्ण वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो.
I'm going to give you आपल्याला an माहिती idea आहे of how की cases are going जानेवारीच्या up. शेवटाला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबई पुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 300-350 रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. आज ती संख्या 8,500वरती गेलेली आहे एका महिन्याच्या कालावधीत. ही फक्त मुंबईची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची Now there are परिस्थिती more than बघितली 8,000 cases तर only 17 in सप्टेंबर Mumbai. 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं. तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 1 एप्रिलला आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. 17 सप्टेंबरला साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते, 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. त्यावेळेला एका दिवशी आढळलेले रुग्ण हे 24,619 होते 17 सप्टेंबरला. आता 1 एप्रिलला एका दिवशी साधारणतः 43,183 रुग्ण आढळलेले आहेत. आज 2 तारीख. आज कदाचित 45,000चा आकडा आपण गाठू किंवा पार करू. कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा. आणि See या the state we're वेगाने in and see the जर direction का we're going. ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात मी बेड्सची तुम्हाला कल्पना देतो. साधारणतः I want विलगीकरणच्या to ज्या give you an बेड्स idea of आहेत the bed त्या situation. in the state. 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच त्या 1,37,549 भरलेले आहेत. म्हणजे 62% हे बेड्स भरले गेलेत. आयसीयूचे बेड्स हे When it comes to ICU 20,519 beds, आहेत. ते जवळपास 48% we have over आज भरलेले 20,000 आहेत. of them, and those are about ऑक्सिजनचे बेड्स 48% आहेत full. ते सुद्धा Oxygen beds, 62,000च्या आसपास आहेत. we have about 25% 62,000 आसपास आज भरलेले आहेत. and 25% are full. 9,347 We have ते पण around 25% 9,000 जवळपास ventilator आज beds, वापरात and that आहेत. is also around 25% ही full. परिस्थिती फार चिंताजनक आहे. आणि This म्हणून मी आज situation आपल्याशी is really संवाद साधायला आलो Serious. की ही परिस्थिती अशीच राहिली तर And if आणखी this 15-20 situation दिवसामध्ये continues, आपल्याला then या in सगळ्या the next सुविधा ज्या 15 आहेत to त्या 20 अपुऱ्या days, पडायला लागतील. मग काही जण all म्हणतील the सुविधा वाढवत facilities काय that we have will वाढवतो. run out. मी आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार We या have सुविधा already वाढवा. issued orders to increase the पण facilities. सुविधा वाढवणं म्हणजे काय करणं. बेड्स वाढवणं आलं, व्हेंटिलेटर्स We will मिळतील, increase ऑक्सिजनचा beds, we साठा will सुद्धा आज increase आपल्याकडे फार ventilators. मर्यादित आहे. तोही वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. We औषधांचा will साठा increase आपण घेऊ oxygen शकतो. beds. परंतु But बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स even if वाढले, beds आयसीयूचे increase, बेड्स वाढले, ventilators तरी increase, डॉक्टर्स ICU कसे beds वाढणार, increase, नर्सेस कशा how will we वाढणार, increase आरोग्य doctors? कर्मचारी How will we कुठून increase आणायचे number of हा nurses? विचार फार How will we महत्वाचा find आहे. आणि healthcare इकडेच staff? खरा And चिंतेचा that is विषय the आहे. reason गेले there is a वर्षभर problem. ही संपूर्ण आपली यंत्रणा मग त्याच्यात डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, In the last आशा अंगणवाडी year, सेविका आहेत, doctors, महसूल nurses, यंत्रणेचे and काही the healthcare कर्मचारी staff. आहेत. यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडनी गाठलेलं आहे. आजारातनं ते बरे झालेले आहेत. साधारणतः या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडंसं अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते. मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात परंतु आराम करा. पण ही जी यंत्रणा A lot of आहे people ती who यंत्रणा finally test आपल्यासारखीच negative of माणसांची COVID आहेत, still have आपल्यासारखीच to रक्तमासाची take time हाडाची to आपली recover. माणसं They आहेत, feel आपलेच weak. बांधव They आहेत, cannot आपल्याच भगिनी get back to हे their डॉक्टर्स capacity असतील, immediately. ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या गुहेत घुसतायत. मग त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे. आज सुद्धा आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी टेस्टिंग 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 आहे, The only टेस्टिंग way वाढवतोय. forward is test, test, and पण test. टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता. People are going थकले तरी थांबत नाहीये. door to door where there are no lifts in त्यांना buildings. People are still आपण going door to काहीतरी door. दिलासा देणार आहोत की नाही. एकूण हे जे काय सगळे चित्र आहे, बोलणारे सगळे बोलतात की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, लसीकरण A lot of वाढवलं people पाहिजे. say you should do this, you वाढवतो ना should do आपण. that. कालच्या We are doing दिवसात everything तुम्हाला possible. मी अभिमान हा शब्द इकडे वापरणं योग्य ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला We should believe. नंबर एकचं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख नागरिकांना लसीकरण केलेलं आहे. 3 लाख एका दिवसात. Yesterday we have vaccinated म्हणजे 3 आतापर्यंत lakh citizens आपण in a day. जेव्हापासून लसीकरणाला सुरुवात झाली
सुमारे 65 लाख, त्याच्यात आजचा आकडा मी धरलेला नाहीये, 65 लाख आपल्या नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. अजूनही आपल्याला आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय, पण पुरवठा वाढवायला पाहिजे. आणि पुरवठा वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी 3 लाख आहे ती लवकरात लवकर किमान 6 ते 7 लाख दर दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. We have the capacity to increase this to 6 to 7 lakh. लसचा पुरवठा झाला पाहिजे, ती मागणी आपण करतोय. होईल, मागणी And we मान्य have होईल, मी to काय त्याच्यावर टीका fulfill नाही that, करते, and that is the demand we are कारण making. सगळ्याच राज्यांना द्यायचंय, तर ही आपली Yes, क्षमता every आहे. state has to get परंतु vaccine, होतंय असं but we have की the लस घेतल्यानंतर, capacity. आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा. आपल्याशी बोलताना I also आजूबाजूला कोण नाही dose of म्हणून, आणि vaccine. म्हणूनच मी मास्क काढून आपल्याशी बोलतोय. पण लस घेतल्यानंतर सुद्धा काही जण कोरोनाने बाधित होत आहेत. का होत आहेत? But some people, कारण लस even after घेतली, taking आता सगळं झालं one असं vaccine, नाहीये. have fallen ill. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा घालणं अनिवार्य आहे. Even मी मधल्या after काळामध्ये you get माननीय vaccinated, you have to wear a पंतप्रधानांनी mask. जी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्याच्यात हा मुद्दा मी काढला होता, आणि मी बोलताना असं बोललो होतो की आमच्या इथे लसचे 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा आणि तो मधला कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. तेव्हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की एक गोष्ट लक्षात घ्या की लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशातला भाग नाहीये. कोविड होईल, पण त्याची घातकता कमी होईल. म्हणजेच काय की साधारणतः मुसळधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे, जरूर आहे. पण आता नुसता पाऊस नाहीये, वादळ आहे, आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे. त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून. This is not just rain, this is a storm. आणि लस घेणं, टेस्ट वाढवणं, रोजच्या चाचण्या वाढवणं, Take हा vaccine, उपाय increase अजून test. तरी मी मानायला तयार नाही. जेवढ्या आपण चाचण्या वाढवतो आहोत तेवढी रुग्णसंख्या आपल्याला कळते, उपचारासाठी आपण त्याने घेतोय, परंतु रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीये. काय आहे उपाय? There is उपाय no नाहीये. solution पण to लसीकरण करा, bring लसीकरण down the करतो. number of tests as आज of मी now. पुन्हा एकदा सांगतो, I beg your pardon, संपूर्ण bring down the देशात number of आपलं राज्य cases हे as of लस now. देणारं नंबर 1चं राज्य आहे. आजच्या We दिवशी are आपण number 3 one लाख when it comes to rolling out नागरिकांना vaccines, giving दर vaccines दिवशी to लस citizens. देतोय. काल परवापासून 3 लाख हा आकडा गाठलेला आहे. परत एकदा सांगतो, लसीचा पुरवठा आपल्याला ज्या क्षणी वाढेल तेव्हा ही. And that is the Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackeray, appealing to the people of his state, saying, I haven't come here to scare you, I've come to find solutions, not ruling out a lockdown, but pleading to the public, pointing out that given the rate at which coronavirus cases are rising in Maharashtra daily, the state will not have the infrastructure to tackle with the problems that will arise from this. And the Chief Minister saying that we will exhaust our infrastructure in 15 odd days. This press conference coming at a time when Maharashtra's COVID cases are surging.